मालवणमधील राजकोट किल्ला आता पर्यटकांसाठी खुला झाला आहे। जवळजवळ 3 ते 4 महिने हा किल्ला बंद होता, त्यामुळे अनेक पर्यटक यायचे, मात्र त्यांना किल्ला पाहता येत नव्हतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेता येत नव्हतं। आता मात्र मोठ्या संख्येने इथे पर्यटक येत आहेत आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेत आहेत। मला सांगतो नेमकं कुठून आलात आणि कशा पद्धतीने आज दर्शन घेतल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं काय वाटतं? छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन कायमच स्फूर्ती देतं। हा पुतळा खूपच देखणा आणि भव्य आहे, त्यात खूप बारकावे आहेत, त्यातले हत्यारं, त्यांच्या अंगावरचे अंगरखे, नक्षी सगळं पाहून खूप आनंद झाला। इतका मजबूत आता छान तो उभा केला आहे, तो आपणच पाहायला पाहिजे। आम्ही महाराष्ट्रातलेच आहोत आणि बारकाईने पाहण्यासाठी आम्ही इथे खास आलो होतो। तुम्ही कुठून आलात मला सांगा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेतलं, काय भावना आहे तुमच्या? नाही, आम्ही सगळे एकत्रच पुण्यावरनंच आलो आहे, बहीण भाऊ सगळे मिळून आलेलो आहोत। आणि जसं मी आता भावानी सांगितलं तसंच की महाराष्ट्रीयन कोणत्याही व्यक्तीला शिवाजी महाराजांचा पुतळा बघितला की खूपच स्फूर्ती येते, त्यामुळे आम्हाला तो बघून खूप छान वाटलं। नक्कीच आपण पाहतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन प्रत्येकासाठी एक आनंदाची किंवा स्फूर्तीदायक अशी गोष्ट असते। इथे आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येनं येतात इथे पर्यटक। तुमच्या काय भावना आहेत, काय सांगाल? भावना अशा आहेत की न्यूयॉर्कला स्वातंत्र्य देवतेचा पुतळा आहे आणि पार भारतीयांपासून सर्व देशोदेशीची मंडळी तो बघायला जातात, तर त्याच्याऐवजी आपण निदान म्हणजे अशी सोय केली पाहिजे की सगळे ही आपली स्वातंत्र्य देवताच आहे। कारण मगाशी पण मी म्हणाले की आपल्या कपाळावरचं कुंकू हे केवळ ह्यांच्या महाराजांमुळेच आज आहे, तर अशी भावना आहे की हा स्वातंत्र्य देवतेचाच पुतळा आहे आपल्यासाठी आणि तसंच सगळ्यांनी इथे यायलाच पाहिजे। नक्कीच आपण पाहताय की छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं स्फूर्तिस्थान म्हणून ओळखलं जातं आणि मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येनं पर्यटक इथे दाखल होत आहेत। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।